परमानन्दसंयुक्तं निर्विकारं निरामयं ध्यानहीनान् पश्यन्ति निजदेहे व्यवस्थितम्। चोवीसो भगवान की जय। मी ते लिहिणार आहे, म्हणजे मला माहीत नाही, शोधावं लागेल पुस्तक कुठलं आहे. नाही, स्तोत्र आहे रे ते एक, ते कशात आहे जरा बघावं लागणार आहे ते. काय सांगितलं होतं अर्थ, माझा आत्मा कसा आहे, का शिकायचं हे स्तोत्र. आपल्याला आपला स्वभाव समजण्यासाठी, आपलं स्वरूप समजण्यासाठी, ध्यान करताना आपण ज्याला विषय बनवतोय तो कोण आहे, कसा आहे हे जाणून घेण्यासाठी शब्द दिली आहेत ह्याच्यामध्ये. ॲक्च्युली ते शब्द म्हणजे आत्मा नाही आहे, पण त्या शब्दाच्या आतीत जो दिसणार आहे ना तो वाच्य मी आहे. मग जसं तुम्ही एखादी मिठाई खाल्ला, एखादं डिश खाल्ला, तर ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं तर काहीतरी वर्ड्स घेऊन एक्सप्लेन करावं लागते. नुसतंच मी मस्त फील केलं म्हटलं तर समजणार नाही काय डिश आहे ती, काय टेस्ट आहे त्याची. मग तसंच इथं पण सांगतायत की जे पण विशेषणं दिली ते सगळं एक प्रयास आहे आचार्यांचा सांगण्याचा, की तो आत्मा, तो अनुभव कसा आहे, तो मी कसा आहे हे ते सांगायचा प्रयत्न करत आहेत. मग त्या सगळ्या शब्दातून आपल्याला त्या वाचक शब्दातून वाच्यपर्यंत जायचं आहे. मग काय सांगितलं होतं काल आहे, परमानंदाने मी संयुक्त आहे. बोला पटापटा पुढं. अजून कसं आहे मी, निर्विकार आहे. पुढं निरामय आहे. आणि अशा त्या आत्म्याला कुठं आहे तो आत्मा, निजदेहे व्यवस्थितम, निजदेहामध्ये जो व्यवस्थित आहे अशा त्या आत्म्याला ध्यानहीना न पश्यन्ति, ध्यानहीन जीव पाहू शकत नाहीत. जो आत्म्यामध्ये ज्ञानाला केंद्रित करेल त्यालाच आत्मा दिसेल, त्यालाच तो पाहू शकेल, अन्यथा पाहू शकणार नाही असं सांगितलं. तर आता दुसरं श्लोक सांगतायत. ती चटई काढ आणि स्वतंत्र बसा, म्हणजे त्यांनी पण इथं बसते. स्वतंत्र चटईवर बस, एका चटईवर बसून जा. इकडं बसा, फोल्ड करून इकडं येतो मग पाय. मग तुम्ही इकडं बसा, त्या मयूरा भाभी पण आहे. असं नाही, मला इथं शिकवायचं आहे. मागं घे चटई ती पूर्ण. असं कर माझा ऐक. दुसरं श्लोक घ्यायचं आहे. काय सांगितलं मी, अर्थ सांगते. दिसायचं का बस की भैया, तसं शुद्ध म्हणा. हा श्लोक कोण लिहिलाय? परमानंद स्तोत्र कोणी लिहिलंय? आज घरचा अभ्यास आहे तुम्हाला. शोधा, विचारा, वाचा, कुठून पण काढा आणि मला सांगायचं याचं रचयिता कोण आहे. त्याला पण दाखवते काय. तर काय सांगितलं, पुढचं दुसरा श्लोक आहे. म्हणा, अनंत सुख संपन्नम ज्ञानामृत पयोधरम अनंत वीर्य संपन्नम, जोरात म्हणा की, अनंत वीर्य संपन्नम दर्शनम परमात्मनः, म्हणा. अनंत सुख संपन्नम ज्ञानामृतपयोधरम अनंत वीर्य संपन्नम दर्शनम परमात्मनः. काय सांगताय त्याच्यामध्ये, दिसते ना बोर्डवरचं. सायली जॉईन कर म्हणायचं. अनंत
अनंत सुख संपन्नम. कसा आहे आत्मा आता? काय सांगायला लागले त्या श्लोकामध्ये? अनंत चतुष्टय प्रगट झाले म्हणतो ना आपण अरिहंत भगवंतांना. कुठले? आता दिसते की रो. अनंत सुखाने म्हणजे अनंत सुख, अनंत वीर्य, अनंत ज्ञान आणि अनंत दर्शन. हे अनंत चतुष्टय मला सांगा स्वभाव आहे का पर्याय आहेत? स्वभाव. मग तुम्ही असं का म्हणता प्रगट झाले? अरिहंतांना प्रगट झाले म्हणता ना तुम्ही. मग आवाज कट व्हायला तुझं राणी, ते येई नाही. जसं म्हणलं केवळ ज्ञान. आवाज नाही येत आहे तुझा. जसं म्हणलं केवळ ज्ञान हा स्वभाव आहे म्हणतो आपण, मग तिथं प्रगट झाला म्हणतो ना. मग बरोबर आहे की स्वभाव आहे, त्याची आत्ता अभिव्यक्ती नाही आहे. म्हणजे जसं केवळ ज्ञान समजतंय आपल्याला, केवळ ज्ञान हा आत्ता आपल्यामध्ये स्वभाव विद्यमान आहे, म्हणजे ते रूप आहे. पण तसं प्रगट जेव्हा होणार तेव्हा ते पर्यायात आलं, तेव्हा त्या पर्याय पण आहेत. असं केवळ ज्ञान ही पर्याय आहे का केवळ ज्ञान हा स्वभाव आहे? तर अरिहंतांच्या ठिकाणी स्वभाव पण आहे आणि पर्याय पण आहे. मग आपण कुठून सांगतोय ते विवक्षा त्यानुसार लावायचं. मग तसंच हे अनंत चतुष्टय सुद्धा स्वभाव आहे प्रत्येक जीवाचा, पण त्यांच्या पर्यायामध्ये ते प्रगट झालं त्यावेळेस ती अभिव्यक्ती म्हणली गेली, ती अवस्था, ती पर्याय म्हणली गेली. म्हणून आता इथं सांगायची ती पर्याय आहे का स्वभाव आहे? तेच चतुष्टय सांगितले तिथं. काय काय? अनंत सुख संपन्नम, अनंत सुखाने संपन्न, ज्ञानरूपी अमृताचा पयोधर म्हणजे ढग. म्हणजे पयस म्हणजे पाणी आणि त्याला धारण करणारा तो ढग म्हणा. हां, पाण्याचे मेघ म्हणतो ना आपण तसं. ज्ञानरूपी वही कुठे आहे? लिहा. ज्ञानरूपी अमृताचा पयोधर प्रज्वल, म्हणजेच अनंत ज्ञानाचा मी स्वामी आहे, धनी आहे, तो स्वभाव आहे माझा. इथं अनंत सुखाने संपन्न आहे घेतलं, इथं अनंत ज्ञानाने संपन्न आहे, इथं सांगितलं अनंत वीर्याने संपन्न आहे. वीर्य म्हणजे शक्ती, बळ. तर अनंत वीर्य हा माझा स्वभाव आहे, दुर्बलता हा माझा स्वभाव नाही. आणि तसंच लावायचं इथं अनंत दर्शनाने संपन्न, असा तो कोण आहे? मी परमात्मा आहे. म्हणजे इथं सांगायचं आहे तो स्वभाव आहे, पर्याय नाही. कारण पर्याय अरिहंतांच्या ठिकाणी प्रगट झाली आहे. आत्ता आपल्याला जेव्हा ध्यान करायचं आहे तर पर्यायाचं ध्यान नाही करायचं आहे. कोणाचं करायचं आहे? हां, म्हणजे तसं मी आहे त्या स्वभावाचं ध्यान करायचं आहे. म्हणून सांगितलं की कसं आहे मी? तर व्यक्त रूपाने दिसत आहेत ते अरिहंत, त्यांच्यासारखा मी आहे, पण ते सुद्धा त्यांच्या पर्यायाचं ध्यान करत नाही आहेत, तर स्वभावाचं ध्यान करत आहेत. म्हणजे जो पर्यायाला लक्ष करेल त्याला स्वभावाची प्राप्ती होणार नाही. जसं म्हणलं धन कमवायचं आहे, कोणाचं लक्ष करायचं? म्हणजे मला समजलं की एखादा मनुष्य खूप धनी आहे, तर मला धन पाहिजे, तर मी काय करायला पाहिजे? धनाला लक्ष करायचं का धनीला लक्ष करायचं? काय हो? लक्ष धनाला करायचं पण आदर्श धनीला ठेवायचं. असं कसं? म्हणजे दोन्हीकडनं तुझं सांगायला लागलंय, मी काय सांगू? जेव्हा तुम्हाला धनी बनायचंय तर तुम्ही धनाकडे बघणार का धनीकडे बघणार? धनीकडे. म्हणजे इथं सांगायचं त्याच्यावरून मला की अरिहंतांकडे ते धन प्रगट झालेलं आहे. मग ते धन तुम्हाला पाहिजे तर तुम्ही धनीकडे बघणार का धनाकडे बघणार? हां, मग ते जसं प्राप्त केलंय ना आणि ते धनी झालेत, तर त्यांचं समयसारमध्ये पण त्यांनी उदाहरण घेतलंय, जो धनीची सेवा करतो त्याला धनाची प्राप्ती होते. लक्ष पाहिजे धन, पण धनीची सेवा करणार तुम्ही. तसंच अरिहंतांचं लक्ष ठेवतोय त्यांच्या पर्यायाच्या
वर दृष्टी ठेवली तर तुम्हाला तुमचं धन मिळणार नाही. पण अरिहंत हे आदर्श ठेवलेत आपण समोर, कारण त्यांची जशी पर्याय प्रगट झाली आहे तशी आपल्याला सुद्धा प्रगट करायची आहे. म्हणून सांगतायत काय, त्यांनी कोणाचं ध्यान केलं? त्यांनी स्वभावाचं ध्यान केलं, पर्यायाचं नाही. मग तसं मला सुद्धा त्या पर्यायाचं ध्यान करायचं नाही आहे, तर जी पर्याय त्यांना प्रगट झाली आहे त्या पर्यायात त्यांनी ज्याचा आश्रय घेतला आहे त्याचा मला ध्यान करायचं आहे. मग तो स्वभाव माझ्याजवळ सुद्धा तसाच आहे. कसा म्हणा, म्हणा तर असा मी काय आहे, ज्ञानरूपी अमृताने भरलेला पयोदर, म्हणजे ढगच घेतले ना, इथे समुद्र लिहिलंय, समुद्र नकोय. तर असा तो परमात्मा मी आहे हे सांगतायत. म्हणजे माझ्यामध्ये सुद्धा अनंत सुख आहे, त्याचा अनुभव करायला पाहिजे. आपल्याला क्षणिक तुच्छ आनंदाच्या मागं आपण जातोय आणि तो स्वभाव मानतोय, पण वास्तविक असा अनंत आनंद स्वभावामध्ये आहे. मग त्याचा अनुभव करायचं तर कुठल्या इंद्रियांच्याद्वारे होणार नाही आहे, कुठल्या बाह्य साधनांच्याद्वारे होणार नाही आहे. तर जेव्हा आपण ज्ञानाने स्वतःला लक्ष करतो त्यावेळेस तो आनंद पर्याय प्रगट होतो. त्याला तुम्ही अतिंद्रिय आनंद म्हणताय, पण असा आनंद थोडा थोडका नाही आहे, तर असं स्वभाव आपला भरभरून देतोय तो आनंद भोगा. तर असा अनंत सुखाने संपन्न मी आहे. अनंतची पण भावभासना सांगितली होती. किती असतं अनंत म्हणजे? म्हणजे काय अनंत म्हणजे किती भैया? किती दुःख आहे तुम्हाला? दुःख आहे का सुख आहे? अनंत दुःख आहे म्हणता ना, ते अनंत तुमचं तुम्हाला कळतंय. मग काय दुःख आहे आपलं ते? कसलंही असू दे, कुठल्याही क्वालिटीचं, प्रत्येक जीवाला दुःख आहे वेगळं वेगळं. म्हणजे तिथं आपल्याला भावभासना होती मला अनंत दुःख आहे, पण अनंत सुख आहे ह्याची भावभासना का नाही होतो? म्हणजे आपल्याला पर्यायाचा किती परिचय आहे, पण स्वभावाचा काहीच परिचय नाही आहे. म्हणून सांगतात असा अनुभव करा एकदा की मी कसा आहे, त्या दुःखाने रहित सुख स्वभावी आहे. आणि ते सुख नॉन एंडिंग आहे किंवा अनलिमिटेड आहे. म्हणून सांगितलं अनंत सुख हा माझा स्वभाव आहे, अनंत ज्ञान हा माझा स्वभाव आहे. कसं भावभासना करायची? कशावरून माझा स्वभाव अनंत ज्ञान आहे? सिद्धम मंदिरात बसलाय ना, सांग. अनंत ज्ञान आहे म्हणजे कशी भावभासना करायची? कशावरून तुमच्यामध्ये अनंत ज्ञान आहे? तर सांगितलं आपल्या ज्ञानामध्ये कमी जास्तपणा होतो. काय तुम्ही वाचलं, जसं सांगितलं की देवागम स्तोत्राच्या 4थ्या कारिकेमध्ये सांगितलंय त्यांनी, दोषावरणयोर्हानिर्निशेषास्त्यतिशायनात क्वचित यथा स्वहेतुभ्यो बहिरंतर्मलक्षयः. जिथं अतिशायनात हेतू दिसतो म्हणजे अतिशय दिसून येतो. कधी तुमचं ज्ञान कमी झालंय, कधी खूप वाढलंय असं दिसून येतं. ज्या अर्थी त्यामध्ये कमी जास्तपणा आहे त्या अर्थी ते एका अवस्थेला संपूर्ण त्याला प्राप्त होऊ शकतं. ह्याच्यावरून सांगितलं की केवल ज्ञान हा आपला सुद्धा स्वभाव आहे. अभव्य जीवाचा स्वभाव काय असतो? त्याला कधीही केवल ज्ञान प्राप्त होणार नाही. त्याला त्याचा स्वभाव काय असतो? शंका पडली का काय? मग का म्यूट बसलाय? म्हणजे जरी बाहेर व्यक्त नाही झालं म्हणून काय, किडामुंगीचा स्वभाव काय आहे? असंज्ञी जीवाचं जे पंचेंद्रियापर्यंत सगळ्या जीवांचा स्वभाव एकच आहे. वेगळा वेगळा स्वभाव म्हणलं तर म्हणलं ना, त्यांनी 7 प्रकारचे द्रव्य मानावे लागतील, 6 सोडून. अभव्य हा वेगळाच द्रव्य मानावा लागेल. पण स्वभावापेक्षेने प्रत्येक द्रव्य समान आहेत, त्याच्यामध्ये फरक नाही. म्हणून सांगितलं काय,
माझ्यामध्ये सुद्धा तसं अनंत ज्ञान प्रगट होण्याची शक्ती आहे, एक तशी तसं काय म्हणायचं, एक ब्लास्ट होऊ शकतो. जे तुमचं आवरण आहे ते पूर्ण सर्वथा नष्ट झालं तर असा स्वभाव आपल्यासुद्धा पर्यायामध्ये प्रगट होऊ शकतो. पण आहे ते प्रगट होतंय, बाहेरून नवीन येऊन काय प्रगट होत नसतं. म्हणून माझ्यामध्ये सुद्धा अनंत ज्ञान हा स्वभाव आहे. म्हणजे ध्यान करायला बसल्यावर तसा अनुभव करायचा. आपल्याला अनुभव कसा होतो हे मला समजत नाही आहे, किंवा कसं समजणार, किती अवघड आहे, हे जे आपण विचार केलेत ना, हे का केलेत? क्षेपक्षम ज्ञानाला लक्ष केलं म्हणून, अल्पज्ञानी आहे हे मानलं म्हणून. मग तिथं मानाना जाऊ देत ह्याच्याबद्दल. आता माताची किती अभ्यास करायच्या हो, किती शास्त्र घेऊन वाचायचे सांगा, आणि किती शास्त्र तुम्हाला असं ऐकवायच्या, शिकवायच्या. जे होतं ना सगळं ज्ञानात होतं, आणि ते ज्ञानातनं बाहेर पडायचं. असं आम्हाला लय वेळा सांगितलं, शास्त्र घेऊन बसल्यावर तुम्हाला ज्ञान येते असं नाही. पण आम्ही दगडचे दगडच राहिलो. शास्त्र घेऊनच शिकणार नाही, आम्हाला हेच शिकवा असं. मग तसं जितूबाई पण सांगते तुम्हाला काय, ते कधी न्यायदीपिका पूर्ण करणार, कसं सिद्ध. मग ते शब्द तुम्हाला ज्ञान देणारे नाही आहेत. जरा त्यातनं भावभासना झाली ना, क्षेपक्षम असा उघाड होऊ शकतो की न शिकवता सुद्धा सगळं समजू शकतं. मग असं मी अष्टसहस्त्री वाचली फलटणमध्ये. म्हणजे 1-2 कारिका माताजींनी घेतल्या होत्या आणि खूप इंटरेस्ट आला त्याच्यामध्ये, की काय आहे नक्की असं समजून घ्यायची जिज्ञासा झाली. मग त्यावेळेस मी म्हटलं माताजींना की मी अष्टसहस्त्री वाचू का. म्हणजे तो टीकावरनं गात ग्रंथ वाचायला पाहिजे. ॲक्च्युली वाचला पण असेल मी, माझ्या लक्षात नाही, खालनं वरनं कुठनं वाचला, हिंदीवरनं काय संस्कृतवरून. मग माताजी पहिल्यांदा विचार केला आणि म्हणाल्या वाच म्हणल्या. ॲक्च्युली पहिल्यांदा देवागम स्तोत्र आहे, त्याच्यानंतर आप्तमीमांसा आहे, आणि मग त्याच्यानंतर अष्टसहस्त्री आहे. असं एक क्रम आहे. म्हणजे विस्ताराच्या अपेक्षेने थोडंसं अजून डिस्क्रिप्टिव्ह आहे असं. मग म्हणून पहिल्यांदा देवागम स्तोत्र शिकायचं असतं, मग आप्तमीमांसा आणि मग अष्टसहस्त्री घ्या, असं क्रमाने घ्या असं सांगतात. पण माताजींनी सांगितलं वाच म्हणल्यावर मी सगळे तिन्ही वाचून काढले भाग. मग एक आनंद आला ना असा. म्हणजे मला म्हणायचं ज्ञान कुठून आलं, मग तिथं समजलं का नाही ते वाचल्यावर असं. त्यावेळेस आणि महाराजांचे कॅसेट मिळाले मला, 1, 4, 5, 8च कॅसेट असतील बहुतेक त्याचे, कुठल्या तरी एका कारिकेवर. पण एक मार्गदर्शन मिळालं की कसं त्याच्यातून आपल्याला अर्थ काढायचा आहे, कसा आनंद घ्यायचा आहे, तेवढं क्लू मिळालं तरी सुद्धा बास असतो. म्हणजेच काय हो, ज्ञानातून मिळालं तुम्हाला. म्हणून ज्ञान लावा ना, आपण सगळीकडे फक्त कान लावतोय, त्यामुळं काय मिळत नाही. म्हणून ज्ञान लावलं तर सगळं मिळणार, कारण ज्ञानाचा समुद्र आहे. ज्ञानाने भरलेले ढग, ज्ञानरूपी अमृताने भरलेले ढग आहेत, अशी उपमा दिली आहे. म्हणजेच मी अनंत ज्ञानवाला आहे, अनंत वीर्यवाला आहे. कसं भावभासना हो, कुठं तुम्हाला जाणीव येते. तुम्ही दिवसभर काम केला की रात्री मेल्यासारखं पडलेला असता. मग अनंत बल कुठं आहे हो, कसं जाणायचं. अनंत बल आहे, स्वभावामध्ये आहे म्हणायचं. आपल्याला शरीरातलं बळ दिसतंय आणि ते जाणीव देते म्हणून थकवा येतो, आणि इंद्रियातून व्यापार करतो म्हणून निर्बळताचा अनुभव करतो. पण आत्म्याने जाणलं, आत्मिक शक्तीने, तर उपवास करणारा त्यागी कसा होता हो, असं निर्बल झालाय बाबा, तुमच्या अधीन झालाय, असं दिनहीन झालाय, दिसलं का असं तुम्हाला. म्हणजे किती दिवसाचे उपास सारखंच की नुसतं पाणी पिणं म्हणजे काय आहार नव्हता. असं एकेकाचं आत्मबळ असतं, ते शरीराचं बळ नसतं. असं किती टेन्शन यायला लागलंय तुम्हाला. शांती सागर महाराजांचे किती दिवस होते हो, तिने काउंटडाऊन करायला लागली. असं आपले पण भरपूर जाऊ शकतात. पण म्हणजे शरीराच्या बळाकडे पाहिलं तर दुर्बळता येणारच. म्हणून तिथं ध्यान करा हे सांगितलं जातं सारखं. जेव्हा उपवास करता, जेव्हा असं काय संयम व्रत करता, त्यावेळेस जास्त उपयोग लावायचा प्रयत्न करा, तर तिथं ते दुर्बळता जाणवत नाही. मग असा मी अनंत वीर्य, अनंत बळाने संपन्न आहे. जास्त अनुभव करायचा आता चांगलं असताना, तर त्या कंडिशनमध्ये जेव्हा रोगी होणार, दुर्बल होणार, त्यावेळेस आपली शक्ती आपल्याला अनुभवात येते. तेव्हाच जाणायला गेला तर सगळा उपयोग शरीरात अडकलेला असतो. म्हणून सांगितलं आता ध्यान करताना हा चिंतन करा ना, माझ्यामध्ये अनंत बळ, अनादि अनंत आहेच.
दर्शनम परमात्मनः, असा मी अनंत दर्शन स्वरूप सुद्धा, असं परमात्म्याचं स्वरूप आहे किंवा असा परमात्मा मी आहे हे सांगले. अनंत दर्शन संपन्न आहे म्हणजे अनंत ज्ञान, जे आपला उपयोग कसा आहे, दर्शनपूर्वक ज्ञानाचा व्यापार होतो छद्मस्त जीवांचा, पण केवलींचा कसा होतो, ज्ञान आणि दर्शन युगपत प्रवृत्त होतं. मग जेव्हा छद्मस्थांना दर्शनपूर्वक ज्ञान होतं, म्हणजे तुम्ही एखाद्या वस्तूला जाणणार आहे तर ते जाणण्याच्या पूर्वी त्याचं दर्शनोपयोग होतो आणि मग त्या वस्तूचं ज्ञान होतं. पण केवलींमध्ये असा क्रम नाही, कारण त्यांच्याकडं क्षयोक्षम नाही, त्यांचं ते आवरणयुक्त नाही आहे, म्हणून ते दोन्ही युगपत प्रवृत्त होतात. मग जिथं अनंत ज्ञान प्रगट झालं तिथं दर्शन कसं असणार आहे हो, म्हणजे ती शक्तीसुद्धा अनंततेला प्राप्त झाली, म्हणून अनंत दर्शन प्रगट झालं असं सांगितलं गेलं. कसं आहे मी म्हणा, सावकाश म्हणा, एक असं भावभासना करत म्हणा. अनंत सुख संपन्नम ज्ञानामृत पयोधरम अनंत वीर्य संपन्नम दर्शनम परमात्मनः. सांग प्रज्वल, काय अर्थ आहे? गिरायक बसला असेल समोर तर त्याला पण सांग. आनंद सुखाने संपन्न माझा स्वभाव आहे. बोलू दे भैया. ज्ञानरूपी अमृतानं भरलेला आहे. परत अनंत शक्तीने संपन्न आहे आणि अनंत दर्शन हा ज्याचा स्वभाव आहे असा तो मी परमात्मा आहे. परमात्मनः, त्या व्यवहाराने त्या परमात्म्याचा स्वभाव सांगितला आणि निश्चयाने माझा आत्माच परमात्मा आहे, त्याचा हा स्वभाव आहे. म्हण अनंत सुख संपन्नम पयोधरम अनंत वीर्य संपन्नम दर्शनम परमात्मनः. सांग अर्थ. अनंत सुखाने संपन्न आहे, ज्ञानरूपी अमृताने भरलेला आहे किंवा अनंत ज्ञानवाला आहे. अनंत ज्ञानवाला आहे. अनंत बल माझ्या ज्ञानामध्ये नाही, स्वभाव आहे ना तो. स्वभावामध्ये जसं ज्ञान स्वभाव आहे तसंच बळ हा पण, अनंत बळ हा पण स्वभाव आहे तुमचा. अनंत बल माझ्या स्वभावामध्ये आहे. अनंत दर्शनाने पण मी संपन्न आहे, असा तो मी परमात्मा आहे. सिद्धम म्हणतोय का? म्हणा. अनंत सुख संपन्न ज्ञानामृत पयोधरम. काय झालं म्हणलं का तू? एकच ओळ म्हणली. नाही, अनंत वीर्य संपन्नम दर्शनम परमात्मनः. भावभासना केला तर लवकर समजतं. चला पुढचं घ्यायचंय. हे ध्यानामध्ये विषय घ्या तर त्याचा आनंद येतो. नुसतं आपल्याला पळवायचं नाही, संपवायचं नाही आहे, पण त्याचा आनंद घेतला तर तुम्हाला फायदा आहे. तसा मी आहे हे जाण्याचा प्रयत्न करा, जेवढं शक्य आहे तेवढं उपयोग लावायचा प्रयत्न करा. पुढं सांगतायत ध्यान शिबिरात घेतलेलं घ्या. हां, घेतलेले असे अनेक श्लोक घेतले त्याच्यातले. 4थं घेतलंय, पुढं 9वं घेतलंय, असं घेतले होते अनेक वेळा. म्हणूनच म्हटलं ना, महाराजजींचं पण ह्याच्यावर फार जोर होता या स्तोत्रावर, कारण तुम्हाला भावभासना होतीये. एकच पद घ्या, त्यातलं एकच शब्द घ्या, विशेषण घ्या आणि त्याच्यावर ध्यान केलं तरी सुद्धा तुम्हाला तो आत्मा दिसणारच. पुढं
निर्विकारं निराबाधं म्हणा निर्विकारं निराबाधं सर्वसंगविवर्जितं सर्वसंगविवर्जितम् परमानन्दसम्पन्नं परमानन्दसम्पन्नं शुद्धचैतन्यलक्षणम् शुद्धचैतन्यलक्षणम् ओ म्हणा की तुम्हाला पण सांगते मी. म्हणायचं आहे बघून एकदा म्हणा. ते काढा आणि म्यूट काढा. म्हणा निर्विकारं निर्विकारं प्रज्वल सिद्धम. बोला. मला न बोलता ऐकू येत नाही. म्यूट केलेलं पण ऐकू येत नाही. अजून माझी शक्ती तेवढी वाढली नाही. एकदा अर्थ सांगते नंतर म्हणा. आता काय सांगायला लागले? कसा आहे स्वभाव? हां, हे दाखवलं होतं पहिल्यांदा विशेषण. निर्विकार आहे म्हणजे सगळ्या विकारांनी, सगळ्या विभावांनी, सगळ्या दोषांनी हा मी रहित आहे. म्हणून निर्विकार हा स्वभाव आहे. जेव्हा या विशेषणातनं आत्म्याला बघणार तेव्हा आत्मा कसा दिसतो? एकदा विचार करून बघा. मी निर्विकार आहे. तुम्हाला सगळे विकारच दिसत आहेत आणि तसा मी नाही आहे असं तुम्ही बघताय. म्हणजे ॲक्च्युली हे एक आहे ना, हे लक्षणच फक्त तुम्हाला आत्मा दाखवणार आहे. बाकी हे सगळे निगेटिव्ह आहेत ना, तुम्ही त्याच्याकडंच जात आहे. जसं म्हटलं मी निर्देह आहे. काय दिसलं हो तुम्हाला? ऋषभ. मग देह दाखवायचा आहे का आम्हाला तुम्हाला? हां, मी निष्कषाय आहे, मी निर्विकार आहे. काय दिसलं हो? म्हणजे आपल्याला फेस कोणाला करायचंय, कोणाला लक्ष करायचंय ते विषय येऊ दे ज्ञानामध्ये. फक्त तुम्हाला परिचिताकडून जावं लागतंय म्हणून हे विशेषणं दिली आहेत. पण तसा मी आहे हे अनुभव करू नका. किंवा मी निष्क्रोध आहे म्हणताना त्या क्रोधातला मी तो आठवू नका तुम्ही. मग ते क्रोध करत असताना पण आणि क्रोध करत नसताना पण मी शांत क्षमा स्वभावी आहे ह्याचं भावभासन व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी. मग तसं सांगितलं की आज ह्याच्यावर चिंतन करायचं. मी निर्विकार आहे म्हणजे मला काय दिसतंय, मला अनुभव काय येतोय. जेव्हा मी निर्विकार हे विशेषण घेतोय, ध्यानाला बसलो, तर मला आत्मा कसा दिसणार आहे? विकार दिसले तर निर्विकार आत्मा दिसणार नाही. म्हणून तसा मी आहे हे अनुभवून मला सांगायचं उद्या कसा आहे. निर्विकार आहे, निराबाध आहे म्हणजे कसा दिसणार हो? निराबाध आहे म्हटल्यावर तर पण परत सगळ्या बाधांकडे उपयोग जातोय. म्हणून सांगतायत निराबाध आहे म्हणत असताना सुद्धा स्वरूप दिसायला पाहिजे की कुठला अडथळा आहे हो स्वरूपामध्ये. न त्याला जाणायला अडथळा आहे, न त्याचा स्वभाव असं काय झाकलेला आहे, काय नाही आहे. बस मी जाणू शकतो त्याला, त्याच्यामध्ये कुठलीही बाधा नाही. म्हणून कसं आहे? मी निराबाध आहे. कोणाकोणाची बाधा असती? ध्यान करताना कोणाकोणाची बाधा असते? एखाद्या विषयाला जाणायचंय, एखाद्या विषयाला जाणायचं आहे आपल्याला, तर आपल्याला लौकिकामध्ये तर आपल्याला कुठली कुठली बाधा असती? बर, काय म्हटलं? इंद्रियांची. अजून असं लावायचं त्यामध्ये. द्रव्य, क्षेत्र, काल, भाव सगळ्याची बाधा आहे परद्रव्याला जाणत असताना आणि या बाह्य माध्यमातून जाणत असताना. म्हणजे मी जेव्हा पराला जाणतो त्यावेळेस ते द्रव्य सांग मला मेरू पर्वत जाणायचं आहे, कसं जाणू? म्हणजे ज्ञानाचा विषय तो बनू शकत नाही आहे, कारण ते क्षेत्राच्या अपेक्षेने दूर आहे. द्रव्य ते असं आहे की माझ्या ज्ञानाचा विषय नाही आहे. किंवा आता तुम्ही म्हणताय सूक्ष्मजीवित आहेत की नाही? आहेत. दाखव कुठे आहेत? म्हणजे ते सांगितलं इंद्रियगम्य नाही आहेत, ही बाधा आहे. पुढं द्रव्य, क्षेत्र, काल, राम रावण आदींना जाणं म्हणलं तर राम होते की नाही? कशावर?
हं? असं विचारलं एकांनी, तर त्यांना उत्तर दिलं दुसऱ्यांनी, म्हणले माझ्या दादाचे 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 दादा होते. मग माहीत आहे का तुम्हाला? हो म्हणल्यावर राम पण होते. म्हणजे तुम्हाला आत्ता दिसत नाही म्हणून ती व्यक्ती नाही असं नाही आहे, कालाने ते दूर आहेत. म्हणून त्या काळाच्या अपेक्षेने बाधा आहे. आणि म्हणजे अनेक गोष्टींच्या अपेक्षेने अशी परद्रव्याला जाणत असताना, इंद्रियाच्या माध्यमातून जाणत असताना बाधा आहे. पण इथं तर आत्मा कसा आहे हो, न त्याला काय पराची अपेक्षा आहे, म्हणजे कुठलं अन्य साधन नकोय, अन्य विषय नकोय, कुठं बाहेर जायला पाहिजे, कुठलं एक विशिष्ट काळ पाहिजे, क्षेत्र पाहिजे, कुठलीच बाधा नाही आहे. म्हणून सांगितलं सम्यक दर्शन कुठं होणार? विधेय क्षेत्रामध्ये, समोशरणामध्ये, भगवंतांच्या समोर जेव्हा मी असं हातावर हात ठेवून बसणार, शांत असणार सगळं, तेव्हा मला ध्यान होणार, तेव्हा सम्यक दर्शन होणार. हो म्हणा. शंका झाली का काय? कुठं होणार हो सम्यक दर्शन? आत्ता इथं तोच अनुभव करू शकताय, जसं तुम्ही म्हणताय समोशरणात 100% सांगते, समोशरणात जाणारा जीव या विचाराने गेला तर कधीच त्याला अनुभव होणार नाही. म्हणजे ते क्षेत्र सुद्धा तुम्हाला सम्यक दर्शन देणारं नाही आहे. म्हणून हे क्षेत्र पंचम काळामध्ये होत नाही. होत आहे का नाही? पंचम काळामध्ये मोक्ष होत नाही. मग कशाला ध्यान करायचं? मोक्ष मार्ग आहे. तिकीट निघतंय ना. हां, मग निघालं का आपलं? ते बघायचंय पहिल्यांदा. म्हणजे सम्यक दर्शनाची प्राप्ती करण्यामध्ये कुठलीही बाधा नाही, कारण तो स्वभाव आहे. ज्याला जाणायचं तो कुठल्याही वेळी, कधीही, रात्री 12 वाजता सुद्धा उठला तर ध्यान करायचं असतं. माहिती आहे का? कुठलं ध्यान काय, आज हातात मोबाईल घेऊन बसलेले असतात. मग रात्री 12ला उठल्या, झोपही न म्हणलं, तिथं आम्हा अशा उठायच्या आणि ध्यानाला बसायच्या. सांगितलं ना कोणीतरी एकाने प्रवचनात. म्हणजे त्यांचं लक्ष ध्येय काय हो? स्वभावाची प्राप्ती हे असायचं. तुमचं लक्ष काय असतं? कोणाचा मेसेज आलाय, कोणाचं काय पडलंय, ते काय म्हणतात त्याला, स्नॅप, असं. म्हणजे तिकडं लक्ष आहे म्हणून त्याचीच प्राप्ती करायचा उपाय करतोय. पण असा आत्मा काय आहे हो? कुठल्याही अवलंबनांच्या अधीन नाही. म्हणून असा निराबाध आहे. जर म्हटलं असतं की मला शांतता असेल तर अनुभव होईल, तर मला आत्मा जाणीवेत येईल, तर बाधा झाली ती पण ॲक्च्युली. म्हणजे आवाज असेल तर तुम्ही आत्म्याला जाणू शकणार नाही. पण सिम्पल आहे ना. तुम्हाला इथं बसून साखरेचा स्वाद येतोय का नाही हो जाणीवेमध्ये? मग काय, कशाची बाधा आली? द्रव्य, क्षेत्र, काल, भाव. साखरेची टेस्ट आली का? सिद्धम काय म्हणते मी, हातावर हात ठेवून बस देवासारखं. साखरेची टेस्ट यायला साखर खायला पाहिजे, ती समोर पाहिजे, ती जिभेवर घालायला पाहिजे, मग मी त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे, मग फील होते. असं नाही आहे. साखर म्हटलं तरी सुद्धा तुम्हाला त्याची टेस्ट अनुभूती देते. मग आवाज असेल तर येत नसते. कुठं बाहेर रस्त्यावर बसल्यावर येत नसते. कुठं येते? कुठल्या क्षेत्रात बसल्यावर, नातेपुतेत बसलो म्हणून येत नाही, किंवा तिथंच येते घरामध्ये. असं नाही आहे. कुठलंही तिथं त्या अनुभवामध्ये कुठलीही बाधा नसते. म्हणून सांगितलं निराबाध आहे स्वभाव. पुढं सर्व संग विवर्जितम. संग म्हणजे परिग्रह. मग सगळ्या परिग्रहाने, सामग्रीने हा आत्मा रहित आहे, म्हणून निसंग आहे म्हटलं जातं. अंतरंग आणि बहिरंग सगळ्या परिग्रहाने निरहित आहे. किती परिग्रह आहेत? अंतरंग किती आणि बहिरंग किती? अंतरंग परिग्रह किती येतो? लिहा. 14 अंतरंग परिग्रह. कुठं आले 12 तुझ्याकडं? जास्त आहेत काय? बस का? अहो आम्ही कमी करायला, तुम्ही जास्त करायला लागलाय. नवीन शास्त्र लिहावं लागेल मला. अंतरंग परिग्रह 14 आणि बहिरंग परिग्रह 10. ते सोन्याचं दुकान वाढलं ना तरी सुद्धा ते 10 मध्येच येतं, त्यापेक्षा बाहेर जात नाही. तर ह्या सगळ्या 24 प्रकारच्या परिग्रहाने, आता तुम्हाला घरचा अभ्यास आहे, ते 24 कुठले कुठले आहेत ते लिहून काढा आणि मला पोस्ट करायचं, किंवा मग उद्या सांगा अंतरंग कुठले आणि प्रेरणा, बहिरंग कुठले कुठले आहेत, काय ऋषभ. तर अशा सर्व संघाने मी रहित आहे. अनुभव करायचं. जरी माझ्या अंगावर आता कपडे आहेत तरी पण मी अनुभव करू शकतो का नाही? मी उलट अंतरंग 14 परिग्रह आणि बहिरंग 10. तत्वार सूत्रामध्ये आहेत हे सगळे. बघायचं असेल तर त्यात मिळेल तुम्हाला.
तर हा असा मी अनुभव करायचा आहे की निसंग आहे, सगळ्या परिग्रहाने मी रहित आहे, असा परमानंदाने संपन्न शुद्ध चैतन्य लक्षणवाला मी आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्या विशेषणातनं ॲक्च्युली शुद्ध हा आत्मा दिसायला पाहिजे आहे. हे सगळे निराबाद, निर्विकार वगैरे हे सगळे निगेटिव्ह चिन्ह आहेत. मग निर्विकार म्हणताना सुद्धा शुद्ध आत्माच जाणीवेत यायला पाहिजे, असं ते माझं रूप आहे. मग त्या शुद्ध आत्म्याला जाणा विषय करून. म्हणा एकदा, शुद्ध म्हणा. निर्विकारम निर्विकारम निराबाधम सर्वसंग विवर्जितम परमानंद संपन्नम शुद्ध चैतन्य लक्षणम. तर असा मी आहे याचा अनुभव करा, तर आपल्याला सुद्धा त्याची प्राप्ती होणार, अवघड नाही. तर आपल्याला हे परमानंद स्तोत्र समजून फायदा झाला आणि परमानंदाची तिथं प्राप्ती होऊ शकते. एकदा दोन्ही म्हणा, चला तुम्ही. ज्ञानामृतपयोधरं अनन्तवीर्यसम्पन्नं दर्शनं परमात्मनः निर्विकारं निराबाधं सर्वसङ्गविवर्जितं परमानन्दसम्पन्नं शुद्धचैतन्यलक्षणम्. म्हणू शकतो हे म्हण. विवर्जित म्हणजे काय हो? विवर्जित, रहित. काय सांगितलं? सर्व संग विवर्जितम म्हणलं ना. मग विवर्जित म्हणजे शब्दशः अर्थ होतो रहित. वर्जित म्हणतो ना आपण, विवर्जित म्हणजे रहित. मग सर्व संघाने म्हणजे परिग्रहाने हा मी आत्मा रहित आहे. मग जेव्हा ध्यानाला बसतो त्यावेळेस सगळं डोक्यात घेऊन बसलेला असतो. काय? गॅसवर कुकर ठेवलेला आहे, दूध तापायला ठेवलेलं आहे. सांगा, संघाने सहित आहे का रहित आहे? नाहीतर आता थोड्या वेळाने क्लास आहे, जायचं आहे, काय मित्रांकडे जायचं आहे, येणार आहे, म्हणजे एक संघ घेऊनच बसतोय ना ज्ञानामध्ये आपण. मग कसं ध्यान होणार हो? म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रकारचा संघ ज्ञानात असतो, म्हणून ते ज्ञान तुम्हाला निसंग स्वरूप दाखवू शकत नाही. काय काय विचार करता सांगा ध्यानात बसल्यावर? खरं खरं पोरी शाळेत ना आले का, पोरींना जीव घालायचंय. किती म्हणजे साधी गोष्ट आहे की ज्यांना मुक्ती झाली आहे ना त्यांना सगळं सोडल्याशिवाय झाली नाही आहे, आणि ते सुटलं त्यांच्याकडून जेव्हा त्यांना स्वतःचा विषय मिळाला. आणि आपण त्या सगळ्याला घेऊन ध्यान करायला बसलो तर कसं मुक्ती होणार आहे, कसा आनंद मिळणार आहे तो? म्हणजे त्या आत्म्याला जाणायचं तर त्याचं लक्ष करायला पाहिजे. हो, सांगा प्रेरणा घ्या. आत्ता जे ऐकलं ना त्याच्यावर सांगायचं. हा मी अनंत सुख संपन्न आहे. हा मी निर्विकार स्वरूपी आहे. हा मी अनंत वीर्य संपन्न आहे. माझ्यामध्ये अनंत बल आहे. अनंत वीर्य स्वरूप अनंत दर्शन स्वरूप नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वत्सायाणं नमो लोये सौवसा